नमस्कार, CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ शिवसेना प्रमुख श्री अरविंद वाळेकर यांच्या आज वाढदिवसानिमित्त मानवताचे घर हे आज लोकार्पण करण्यात आले. थोडं पुढे या. आज 5 फेब्रुवारी हा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि गेली अनेक वर्ष 5 फेब्रुवारीला माझ्या कुटुंबातील माझे भाऊ, माझी मुलं सर्वजण मिळून या अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ 26 मंदिरांचा जीर्णोद्धार माझ्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे. अगदी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहत असलेली जी आमचे बंधू राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, भूषण वाळेकर, माझी पत्नी मनीषा वाळेकर, आम्ही सगळे कुटुंब, त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार, आमचे शिवसेना शाखेतले सगळे पदाधिकारी आज भास्करनगर या ठिकाणी ज्या मानवतेचं घर या नावाने एक घर बांधून आमच्या या कुटुंबाला, आमच्याच कुटुंबातली ही मंडळी यांना आम्ही हे घर बांधून दिलेलं आहे आणि त्या घरामध्ये ते सुखाने कुण्या गोविंदाने राहतील आणि या अंबरनाथकरांची सेवा करतील. पहला हमारा घर 50 साल से पूरा यहाँ पे पतरे का था. अभी हमारे जो राजू जी वालेकर और अरविंद जी वालेकर, इन्होंने मिलके यहाँ पे हमको पक्का घर बना के दिए और यहाँ पे पूरा हाँ मनीषा जी भी ठीक है. और यहाँ पे जो मंदिर में ऐसे ही था वो पूरा एक लेवल से भी करके दिए क्या पहले से. अभी यहाँ पे जगह भी बहुत अच्छा हुआ इनसे. अभी आपको कैसा फील हो रहा है? अभी पहले से अभी बहुत खुश हो रहा है. अभी जो भी हुआ वो इनके वजह से हुआ है. धन्यवाद सबके लिए. भावना एकच असते का जनसेवा आणि लोकसेवा यातला जो फरक असतो तुम्ही बघितला असाल का. मानवतेचं घर आम्ही आमच्या वाळेकर परिवारातून आज हे 14वं घर आहे. आज 14 घराचं बांधकाम आम्ही केले. पूर्वी 26 मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे आणि त्यानंतर एक मदरसा जो भास्करनगरमध्ये होता छप्परबंद समाजाचा, तोही आम्ही बनवून दिलेला आहे. त्याचा घराचा संकल्प माझे मोठे बंधू अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आतापर्यंत हे 14वं घर आहे आमचं आणि भविष्यातही ज्या ज्या गोरगरिबांना जरूरत पडेल आमच्या परिवाराकडून आम्ही नुसते घरं न बांधता आम्ही दिवाळीचा फराळ वाटतो. राशन मला वाटतं 10 रुपयामध्ये आम्ही राशन वाटतो. त्यानंतर 10 रुपयामध्ये भोजनसुद्धा वाटतो. असे करून आम्ही प्रत्येक वेळेस वाळेकर परिवार हा जनसेवा करणं हीच आमची संकल्पना असते आणि त्यातून आम्हाला हे सुचतं आणि त्यानुसार आम्ही ही सगळे कामं करत असतो.